निसर्ग आपल्याला एक गोष्ट नेहमी शिकवतो. प्रत्येक ऋतूनुसार बदलणं. काही जुन्या गोष्टींना निरोप दिल्याशिवाय नवीन गोष्टींसाठी जागा तयार होत नाही. आणि कधी-कधी हेच आपल्या आयुष्यालाही लागू होतं. सुकलेली पानं, कोमजलेली फुलं आणि जुन्या झालेल्या गोष्टी यांना धरून बसण्यात काही अर्थ नसतो. कारण जेव्हा आपण त्यांना निरोप देतो, तेव्हाच नव्या पालवीला, नव्या फुलांना आणि नव्या सुरुवातींना जागा मिळते. बदल स्वीकारणं कदाचित सोपं नसतं, पण प्रत्येक बदल आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जात असतो. तर हाय, हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर आता पावसाळा जवळ येतोय आणि पावसाळा म्हटलं की झाडांसाठी सगळ्यात सुंदर ऋतू म्हणजे पावसाळा. त्यामुळे मी म्हटलं चला आज विचार केला की आधी माझी ही सगळी जुनी झाडं आहेत ना, जी सुकलेली आहेत, तर ती आवरून घेऊ. काही दिवस झालं ना, झाडांकडे काही लक्ष वगैरे गेलं नाही, म्हणून बरीच अशी झाडं सुकली पण आहेत. काही मी मुद्दामून पण दिलेली आहेत, कारण ना जेव्हा ती हिरवी असतात तेव्हा कट करायची इच्छा नाही होत. तर माझ्याकडे ह्या बाकीच्या सदाफुलीची वगैरे फुलं म्हणजे झाडं होती 2-3, तर ती मला ना ह्यावेळेस चेंज करायची होती. आता पावसाळ्यात मला काही नवीन झाडं वगैरे लावायची आहेत, म्हणून म्हटलं जी आहेत, जी मला नको आहेत, ज्यांना फुलं सुद्धा येत नाहीयेत आणि ती कशी पण वाढत चालली आहे, तर ती कट करून घेईन. म्हणून मी काय केलं, त्यांना आधी वाळू दिली जेवढं पाहिजे तेवढं आणि मग आता कट करायला घेतली. वरती जे मनी प्लांटचे झाडं दिसतायत ना, तर ते पण मी बऱ्यापैकी कट करणार होते. पण म्हटलं नको, जर सगळंच कट केलं तर तिथे काहीच दिसणार नाही, म्हणून मी ते ठेवू दिलं. पण आता जेवढ्या पण काही माझ्या कुंड्या ज्या आहेत ना झाडांच्या, त्या बऱ्यापैकी रिकाम्या झाल्यात. कारण 2-3 कुंड्यांमध्ये तर माझी सदाफुलीच होती आणि ती नीट वाढत पण नव्हती, काहीच नव्हती आणि त्याला जास्त फुलं पण येत नव्हती. तर म्हटलं तीच कट करून घेईन. आता तुम्हाला सध्या ही विंडो पूर्ण रिकामीच दिसेल, कारण इथे तुळस आणि 2-3 सदाफुलीची झाडं होती. आता तुळस पण माझी ना खूप सुकून गेली होती, कारण मी गावी गेले होते. त्याच्यामुळे आहोंनी एखाद दिवस पाणी दिलं असेल, नसेल मला माहिती नाही. बऱ्याच बऱ्याच झाडांना त्यांनी पाणी दिलं बऱ्यापैकी. पण तुळस तर पूर्णपणे सुकून गेली होती, म्हणून मग ती पण कट करून घेतली. तुळशीची जी देठं आहेत ना, म्हणजे जे पानं काढल्याच्या नंतर जी देठं असतात, तर मी ती कट करून घेतलीये. ती देठं आपण बऱ्याच गोष्टीसाठी यूज करू शकतो, त्याचा वापर करू शकतो. तुळशीची देठं जी असतात ना, ती एकदम वाळलेली असतात. जेव्हा ती पूर्ण सुकून जाते तेव्हा तर त्याची पूड करून आपण ॲज अ खत म्हणून पण वापरू शकतो किंवा झाडांमध्ये आपण जेव्हा झाडं वगैरे लावतो ना, तर तेव्हा खाली अशी ठेवली कुंडीमध्ये तरी चालतं. त्याचं आपोआप खत तयार होतं. आता खाली गॅलरीमध्ये तुम्हाला ही जी एवढी बॉक्स दिसतायत ना, तर मी आता लास्ट व्लॉगमध्ये जी भांडी तुमच्यासोबत शेअर केली, तर त्याचेच हे सगळे बॉक्स होते आणि मला ते द्यायचे होते. आता कचऱ्यामध्ये पण काही एवढे मोठे बॉक्स आपण असेच टाकून तर देऊ शकत नाही. म्हणून आमच्या इथे घ्यायला येतात, असं जे आपण जुनं सामान वगैरे देतो ना, तर ते लोकं घ्यायला येतात. मग म्हणून मी ही बॉक्स ते काढून ठेवले होते. आपलं पण कसं असतं ना, जेव्हा त्याच्यामध्ये भांडी होती, तेव्हा मात्र आपल्याला काही त्याची अडचण होत नव्हती. म्हणजे माझंच बघा, तेव्हा मला काही त्याची एवढी अडचण वाटली नाही आणि आता जशी मी त्याच्यातून भांडी वगैरे काढून घेतली, तेव्हापासून मला त्यांची अडचण व्हायला लागली. आपल्या आयुष्यातही अशाच गोष्टी घडत असतात. एखाद्या गोष्टीचं महत्त्व, तिचा उपयोग असेपर्यंतच आपल्याला जाणवत असतो. पण जेव्हा त्या गोष्टीची गरज संपते, तेव्हा तीच गोष्ट आपल्याला ओझ्यासारखी वाटू लागते. म्हणूनच वेळोवेळी आपल्या आयुष्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी, अनावश्यक सवयी आणि वस्तू सोडून देणं पण तितकंच गरजेचं असतं. कारण जे आपल्यासाठी उपयोगाचं नसतं, ते फक्त उगाचच जागा व्यापून ठेवतं आणि नवीन गोष्टींना, नवीन संधींना किंवा नवीन सुरुवातींना जागा द्यायची असेल, तर जुन्या आणि नको असलेल्या गोष्टींना निरोप द्यावाच लागतो. आता गॅलरीतली जेवढी सगळी झाडं आहेत ना, तर त्या सगळ्या झाडांची माती एकदम कोरडी-कोरडी झाली होती. तर त्यांनाच पाणी वगैरे घालायचं होतं. पण म्हटलं चला त्याआधी जी पण काही पिवळी पानं वगैरे झाली आहेत ना, तर ती काढून घेईन. आता पाऊस पण चालू झालाय. विचार करते की मी सगळी झाडं चेंज करेन, पण हे तर काय मला पॉसिबल नाहीये. एक-एक करून एखादं झाड मी चेंज करेन. मला जी आवडतात झाडं, पावसाळ्यात आपण जी झाडं लावू शकतो, तर तीच झाडं मला आणून लावायची आहेत, काही फुलांची वगैरे. बरीच अशी फुलांची झाडं माझ्याकडे होती सुद्धा, पण ती काही टिकली नाहीत. आता सध्या एकच आहे माझ्याकडे, ते म्हणजे जास्वंदीचं. ते पण कॉर्नरला आहे माझ्या विंडोमध्ये आणि तिथे त्याला छान असा सकाळचं जो कोवळं ऊन असतं ना, तर ते त्याला मिळतंय छानपैकी आणि म्हणूनच ते अजून टिकून आहे आणि त्याला छान फुलं सुद्धा येतायत.
तर म्हटलं चला ह्याच विंडोमध्ये मी फुलांची झाडं वगैरे लावेन. आता मागे सुद्धा मी लावली होती इथेच ह्या विंडोमध्ये. पण फक्त कॉर्नरची जी झाडं आहेत ना फुलांची तर तीच टिकतात. बाकी दुसरी सगळी मरून जातात किंवा काहीतरी होतं, असं होतंय. पण आता पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा मी ट्राय करेन आणि नवीन जरा झाडं लावण्याचा प्रयत्न करेन. तर आता ही सगळी गॅलरी वगैरे ना मी क्लीन करून घेतली आणि हे जे स्टँड तुम्हाला दिसतंय, तर ह्या व्हिडिओला जे तुम्ही काही प्रेम दिलंय, तुम्हाला आवडला सुद्धा खूप हा व्हिडिओ जेव्हा मी हे स्टँड आणलं होतं आणि खरंच हे इथं खूप छान दिसत होतं. पण आता ह्याला वेळ झाली आहे बाहेर ठेवायची म्हणजे गॅलरीमध्ये. तेव्हा पण मी म्हणाले होते, की मी काही दिवस ह्या हॉलमध्ये ती स्टँड ठेवेन आणि काही दिवसांनी नंतर शिफ्ट करेन जेव्हा मला वाटेल तेव्हा. कारण हे स्टँड ना तिथे काही जागा वगैरे खात नव्हतं, पण त्याच्यावरती जी काही मी झाडं वगैरे ठेवली होती ना, तर त्यांना पाहिजे असा सूर्यप्रकाश नव्हता मिळत. तिथे ऊन वगैरे नव्हतं मिळत. थोडा तरी असा प्रकाश पडला पाहिजे त्यांच्यावरती आणि तिथे पाहिजे असं झाडं ग्रो पण होत नव्हती. म्हणून मग मी इथे शिफ्ट केलं ते आणि त्याच्यावरती जे हे माझं सिंगोनियमचं जे प्लांट होतं ना, तर ते मी ऑलरेडी बाहेर आणून ठेवलं होतं. घरामध्ये त्याची तर पूर्ण पानं वगैरे पण पिवळी होऊन गेली होती. म्हणून मी हे बाहेर आणून ठेवलेलं. पण आता मला ते त्याच्यावरती ठेवता येईल आणि हे जे प्लांट तर ह्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण मला हे स्टँडवरतीच ठेवायचं होतं म्हणून मी इथे ते शिफ्ट केलं. पावसाळा सुरू होण्याआधी झाडांची थोडीशी तयारी करून ठेवली ना, की झाडं खूप छान वाढतात. सर्वात आधी जी सुकलेली पानं असतील, फांद्या असतील किंवा जुनी झाडं असतील, तर ती काढून टाकली पाहिजेत. त्यामुळे ना नवीन पालवीला सुद्धा जागा मिळते. त्यानंतर कुंड्यांचं जे ड्रेनेज होल्स असतात, तर ते नीट आहेत का हे पण चेक केलं पाहिजे. कारण पावसाचं जे पाणी कुंडीमध्ये साचतं, तर ते जर जास्त वेळ कुंडीमध्ये राहिलं, तर मुळं सुद्धा कुजू शकतात आणि आपलं झाड जे आहे ते खराब होऊ शकतं. त्यामुळे थोडीशी माती हलकी करून त्यात थोडंसं कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खतं मिळतात, तर ती झाडांना चांगलं पोषण सुद्धा देतात. ज्या झाडांना भरपूर पाऊस सहन होत नाही ना, ती झाडं अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त असा पाऊस लागणार नाही. आता माझ्या या विंडोमध्ये काही जास्त आतमध्ये पाणी येत नाही, पण जर तुमचं असं असेल, तर जास्त असं पावसाचं पाणी लागलं नाही पाहिजे झाडांना. ज्या झाडांना सहन होत नाही त्यांना. तसं तर पावसाचं पाणी झाडांना लागलेलं चांगलं असतं किंवा झाडांना मिळालेलं चांगलं असतं. माझ्या इथे असं पावसाचं पाणी लागत नाही झाडांना पटकन आतल्या साईडला. म्हणून मी काय करते थोडंसं पाणी असं साचवून घेते एखाद्या बॉटलमध्ये वगैरे आणि मग ते थोडं-थोडं झाडांना टाकत असते. जर असं ओपनमध्ये तुमची झाडं असतील तर छानच आहे. ज्या झाडांना जास्त पाणी सहन होतं, तर त्या झाडांसाठी तर अगदी छान आहे. ती झाडं छान अगदी मस्त फुलतात सुद्धा, छान ग्रो सुद्धा होतात आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलंच, की पावसाळा हा नवीन झाडं लावण्यासाठी खूप छान काळ आहे. म्हणजे सगळ्यात छान ऋतू आहे असं समजा. पावसाळ्यामध्ये आपण जी पण काही झाडं लावू ना, ती छान ग्रो होतात. पावसाळ्यामध्ये बाहेरची झाडं तर छान वाढतातच, पण काही इनडोअर प्लांट्स सुद्धा खूप चांगले वाढतात. जर तुम्हाला घरामध्ये अशी छान ग्रीनरी ठेवायची असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये इनडोअर प्लांट ठेवू शकता. आता इनडोअर प्लांट्समध्ये ना बरेच असे प्लांट्स आहेत. त्याच्यामधलेच हे काही प्लांट्स आहेत म्हणजे मनी प्लांट्स आहे, स्नेक प्लांट आहे, स्पायडर प्लांट आहे, सिंगोनियम किंवा झिझी प्लांट आहे, पीस लिली आहे. ही सगळी झाडं ना तुम्ही इनडोअरमध्ये ठेवू शकता. ही झाडं ना कमी प्रकाशातही चांगली राहतात आणि त्यांची केअर सुद्धा तेवढी करावी लागत नाही. खूप इझी हे छान ग्रो होतात. पण पावसाळ्यामध्ये ना ही जी इनडोअर प्लांट्स असतात ना झाडं, तर त्यांना जास्त पाणी द्यायची गरज नाही पडत. गरजेपेक्षा जास्त पाणी दिली ना, की ती खराब होतात. कारण वातावरणात आधीच ओलावा असतो, मॉइश्चर असतं. त्याच्यामुळे ना आठवड्यातून 1 ते 2 वेळा त्यांना थोडं असं उजेडात वगैरे जिथे प्रकाश असेल, ऊन असेल, अशा ठिकाणी ठेवलं ना, तर झाडं छान वाढतात. त्यांची वाढ छान होते आणि त्यांची पानं सुद्धा छान टवटवीत राहतात. आता इथे जे मी स्टँड ठेवलं होतं ना, त्यावरती भरपूर असे इनडोअर प्लांट्स होते. तुम्ही पाहिलंच होतं. आणि त्यांना पाहिजे तसा असा इथे उजेड मिळत नव्हता, ऊन मिळत नव्हतं, प्रकाश मिळत नव्हता असं म्हणू आपण. म्हणून ना ती पाहिजे तशी वाढत पण नव्हती, ग्रो होत नव्हती. म्हणून म्हटलं ती गॅलरीमध्ये ठेवेन, जरा थोडंफार तरी ऊन लागेल तिथे. आणि हे एक झाड आहे ज्याला जास्त काही उन्हाची वगैरे गरज नसते, म्हणून मी आता सध्या ते इथे ठेवलं होतं. आणि आता गॅलरीमध्ये ना मी हे स्टँड ठेवलंय, तर गॅलरी बघा माझी अशी काहीतरी दिसतेय. ॲक्चुअली हे जे स्टँड आहे ना, ते कुठेही ठेवलं तरी त्या जागेची शोभा अजूनच वाढवेल.
तसंच माझ्या ह्या ड्राय बाल्कनीची सुद्धा त्याने शोभा वाढवली आहे. पावसाळ्यात मी अजून छान-छान फुलांची वगैरे झाडं लावेन, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आता इथे मी तुम्हाला म्हणाले ना, की जास्वंदीचं झाड आहे, तर त्याला आज बघा इतकी फुलं आली होती आणि नेमका आदल्या दिवशी जेव्हा संकष्टी होती ना, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी संकष्टी होती, तेव्हा मात्र एकही फुल ह्या जास्वंदीला नव्हतं आणि आता बघा किती कळ्या आल्यात. जेव्हा पाहिजे ना, तेव्हा मात्र मिळत नाही आणि नको तेव्हा एवढी सगळी फुलं असतात याला. पण ठीक आहे चला असो आता एवढी सगळी फुलं आता उद्याला मला मिळतील देवाला वाहायला. भले आपण कधीही वाहू. आपल्या घरातली जी आपण वाढवलेली झाडं असतात, त्याची फुलं देवाला वाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता ह्या ज्या कैऱ्या तुम्हाला दिसतायत ना, मी ह्या वाळत घातल्यात. तर एक दिवस आधी मी मीठ चोळून त्यांना वाळत घातल्या होत्या. कॉटनच्या सुती कपड्यावरती फॅनखालीच मी यांना छान वाळवून घेतल्यात. मला ह्याचं लोणचं करायचं होतं. आता ह्या बघा ह्या अशा काहीतरी वाळलेल्या आहेत. थोड्याशा अशा पिवळसर दिसतायत. पण लोणचं त्याचं मात्र छान होईल असं वाटतंय मला. पण बघूया आता. जसं होईल तसं होईल. जरी बिघडलं तरी काही हरकत नाही. थोडंसंच आहे त्यामुळे मी आता इथे करायला घेतलं होतं. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले, की मी रेडीमेडच मसाल्यामध्ये हे बनवणार आहे. घरी काही मसाला वगैरे मी त्याचा बनवला नाहीये. ह्या आधी सुद्धा मी कधी बनवला नाही. आता रेडीमेड मसाल्यामध्येच मी हे लोणचं करून घेणार आहे. त्याच्यावरती जसं लिहिलं होतं ना, तर तसंच मी हे करतीये. थोडंसं तेल तापवून घेतलंय आणि ते थोडंसं थंड करून घ्यायचंय मला. तर त्यासाठी मी जेवढं पाहिजे ना, म्हणजे अंदाजेच हे तेल घेतलं होतं. रेडीमेड मसाले जे मिळतात ना, त्याच्या मागे सगळी कृती वगैरे लिहिलेली असते. त्यांनी सगळं दिलेलं असतं, किती काय पाहिजे ते. आता हे जे पॅकेट दिसतंय ना तुम्हाला, तर त्यावरती लिहिलं होतं ॲक्चुअली, की 1 किलोच्या कैरीसाठी हे 1 पॅकेट म्हणजे 100 ग्रॅमचं हे 1 पॅकेट होतं. पण मी मला वाटतं अर्धा किलोच्याच ह्या कैऱ्या होत्या आणि त्यासाठी हे सगळं पॅकेट वापरलं. म्हणजे आधी मी अर्ध पॅकेट वापरून पाहिलं, पण पाहिजे तसा मसाला त्याला लागला नव्हता आणि ते थोडंसं कमी मसाला लागल्यासारखं मला असं वाटत होतं. आता इथे मी ना अर्धाच मसाला लावून घेत होते. पण नंतर मी त्याच्यामध्ये पूर्ण मसाला ॲड केला होता. म्हणजे पूर्ण जे पॅकेट आहे ना, ते पूर्ण 100 ग्रामचं पॅकेट त्याच्यामध्ये ॲड केलेलं. हे अर्धा किलोच्या ज्या कैऱ्याचे तुकडे आहेत, म्हणजे अर्धा किलो असेल जेमतेम. मी काही वजन नाही केलं, पण अंदाजे सांगतेय अर्धा किलोचं हे झालं होतं, जे कैऱ्या मी कट केल्या होत्या त्या सगळ्या. आणि त्यांना 100 ग्रॅमचं हे पॅकेट आहे ना, तर ते पूर्ण टाकलं होतं. आणि त्याच्यावरती मी पुन्हा एकदा थोडंसं अंदाजे मीठ टाकून घेतलेलं. पहिलं मी एक चाखून पाहिली होती आंब्याची फोड आणि मग मला थोडंसं असं वाटलं, की मीठ हवंय म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ थोडंसं ॲड केलेलं. आदल्या दिवशी जेव्हा मी कैऱ्या वाळत घातल्या ना, तेव्हा मी त्यांना मीठ लावून ठेवलं होतं सुकायला. म्हणून मी आत्ता थोडंसं मीठ ॲड करून त्याच्यामध्ये थोडी टेस्ट घेत-घेत ते टाकलं. आणि त्याच्यासोबतच मी थोडासा गूळ इथे ॲड केलाय. आता हे त्याच्यामध्ये लिहिलं नव्हतं. हे मी माझ्याच मनाने केलंय. थोडासा गूळ त्याच्यामध्ये ॲड केलाय. थोडासाच नाही म्हणून जास्त असा नाही. तुम्हाला इथे दिसला असेल थोडासा असा स्मॅश करून मऊ होईल ना, तर त्याच्यामध्ये मिक्स करायचा. तुम्ही तर कधी बनवलं असेल लोणचं तर तुम्हाला माहिती असेल आणि अशा पद्धतीने मी हे सगळा मसाला त्याला लावून घेतला होता. आता तेल तोपर्यंत थंड झालं होतं आणि मग मी इथे तेल याच्यामध्ये मिक्स करायला घेतलं होतं. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी मिक्स केलंय. मी कधी-कधी असं ऐकते, की गरम तेल टाकायचं असतं, पण ह्याच्यावरती जसं लिहिलं होतं, तसंच मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि पूर्ण सगळ्या फोडींना जसं लागेल तसं मी लावत होते. आता गेल्या वेळेस म्हणजे लास्ट टाईम मी जेव्हा लोणचं बनवलं होतं, जो काही कारभार केला होता ना, त्याच्यामध्ये माझ्याकडून इतकं तेल झालं होतं ना, म्हणून मी यावेळेस थोडं सांभाळून-सांभाळून तेल यूज करत होते लोणच्यामध्ये. कारण मला अंदाज नाहीये किती तेल लागेल, किती नाही म्हणून. म्हणून मी इथे थोडंसं घाबरत-घाबरत तेल टाकलं होतं आणि मिक्स करत-करत जसं मला अंदाज येईल तसं मी ह्याच्यामध्ये तेल ओतलं. आता हे जे मी तेल तापवलं होतं ना, त्याच्यापेक्षा पण थोडंसं अजून तेल मला ह्या सगळ्या फोडींना भिजण्यासाठी म्हणजे लागेल असं लागलं होतं. म्हणजे जेवढं तेल टाकलं होतं ना, त्याच्यापेक्षा डबल तेल याच्यामध्ये लागलं. तेल वगैरे मिक्स करून मी पुन्हा ते थोडंसं बाजूला ठेवून दिलं आणि थोडंसं नॉर्मल झाल्याच्या नंतर मग मी त्याला काचेच्या बरणीत भरून ठेवेन. आता ही जी कढई आहे ना, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवली होती. ह्याच्या आधी मी 1-2 वेळा यूज केली आहे ती. पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करेन हिचा अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स माझा कसा आहे ते. खरंच खूप छान आहे ही कढई. मला तर खूप आवडली. त्याच्यामध्ये पटकन असं काही लागत नाही, चिटकत नाही, खाली जळत नाही, काहीच नाही. फक्त मीडियम गॅसवरती याच्यावरती जेवण बनवायचं असं मला वाटतंय.
एकदम फास्ट गॅसवरती जेव्हा आपण जेवण बनवतो ना, तेव्हा तेल पटकन जळायला लागतं. आता तुम्हाला इथे दिसलं असेल. कढई रिकामी ठेवून जास्त वेळ रिकामी ठेवतो ना आपण गॅसवरती आणि गॅस खालून चालू असतो. तसं करू नका. ह्याच्यामुळे ना ह्याचं जे कोटिंग वगैरे आहे तर ते खराब होतं. बाकी अदरवाईज ही कढई खूप छान लागली आहे मला. घासायचं मेन म्हणजे मला भांडे घासण्याचा भरपूर कंटाळा आहे तुम्हाला माहितीच आहे. तर हे म्हणजे हिला जास्त असं काही घासण्याचं वगैरे टेन्शन नाहीये. बस एवढंच. बाकी कढई वगैरे खूप छान आहे. तुम्ही खरंच घेऊ शकता. तर आता मी डाळ वगैरे फोडणीला घालेपर्यंत इथे छानपैकी असं मसाला ह्या सगळ्या फोडणीला लागला होता. म्हणून म्हटलं चला आता बरणीमध्ये भरून घेऊया. आता माझ्याकडे ना लोणच्याची बरणी आहे. पण ती एवढी मोठी आहे ना, की आता मी हे एवढंसं लोणचं त्या एवढ्या मोठ्या बरणीमध्ये कशाला ठेवू? म्हणजे 2-3 किलोची मोठी बरणी आहे. पण एवढंसं लोणचं म्हटलं आता एवढ्या मोठ्या बरणीत नको ठेवायला म्हणून मी माझ्याकडे या छोट्या-छोट्या काचेच्या बरण्या होत्या. तर त्याच्यामध्येच हे भरून ठेवणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी जास्त असं तेल काही ओतलं नव्हतं. अर्धा बॉटलच्या पण खाली तुम्हाला दिसत असेल, की मी याच्यामध्ये तेल ओतलंय. कधी-कधी ना असं सांगतात, की अ, जे आपण काचेची जी बरणी वगैरे यूज करतो, तर त्याच्या फुल असं तेल भरलं पाहिजे. असं रेसिपीमध्ये वगैरे मी ऐकलंय. पण मी यावेळेस तसं काही केलं नाही. मी जसं-जसं पाहिजे ना, तसं-तसंच तेल मिक्स केलंय. जसं फोडींना लागेल असं. जास्त असं तेल नाही मिक्स केलेलं. कारण म्हणजे आजी वगैरे जेव्हा लोणचं बनवतात ना, तेव्हा त्यांच्या लोणच्याला एवढं असं तेल नसतं. एकदम असं तर्रीसारखं नाही का असं तेल निघतं, सुटतं तसं नसतं. कोरड्या-कोरड्याच असतात त्या लोणच्याच्या फोडी. म्हणून मी पण यावेळेस जास्त असं तेल नाही यूज केलं. थोडं-थोडंच तेल याच्यामध्ये मिक्स केलंय म्हणजे जेणेकरून हे लोणचं छान मुरेल. तुम्ही इथे पाहिलं ना, मी फक्त रेडीमेड मसाला यूज केलाय. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच यूज केलेलं नाहीये आणि तेल आणि वरतून थोडंसं मीठ मी मिक्स केलं होतं, मला जे कमी वाटलं ते. बाकी मी त्याच्यामध्ये काहीच मिक्स केलं नाही. फक्त रेडीमेड मसाल्यामध्ये मी लोणचं बनवलंय. आता बघूया थोडंसं मुरल्याच्या नंतर मी यूज करेन आणि मी तुमच्यासोबत शेअर करेन की कसं झालं होतं. तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते मी. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक, शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.